Good morning all of you. Today we are going to learn next part of tenses. Okay, the use of simple present tense. आतापर्यंत आपण काय बघितलं तर त्याच्यामध्ये असणारे एक्सेप्शन्स म्हणजेच अपवाद. ओके, तर बघा आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर कसा करायचा. वी यूज द सिम्पल प्रेझेंट टेन्स व्हेन. आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा साधा वर्तमान काळ केव्हा वापरतो तर बघा, द ॲक्शन इज जनरल, म्हणजे ज्यावेळी ॲक्शन जी असते ती जनरल असते किंवा रोज घडणारी नित्यनेमाने घडणारी असते. द ॲक्शन हॅपन्स ऑल द टाईम ऑर हॅबिच्युअली इन द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. म्हणजेच ही जी कृती असते किंवा ही जी ॲक्शन असते ती नेहमी घडत असते किंवा सवयीप्रमाणे भूतकाळात, वर्तमान काळात किंवा भविष्यकाळात घडत असते. द ॲक्शन इज नॉट ओन्ली हॅपनिंग नाव. त्याच पद्धतीनं ही जी कृती असते ती फक्त आत्ताच घडत नाही तर काल पण घडलेली असते, आज पण घडत असते आणि उद्या पण घडणारी असते. द स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू. आणि त्याच पद्धतीने यामध्ये जे काही विधान केलेलं असतं ते काय असतं तर नेहमी नेहमी सत्य किंवा नेहमी खरंच असतं. ओके, आता बघा, फॉर एक्झाम्पल, मोहन ड्राईव्हज अ टॅक्सी. पास्टमध्ये बघा, इट इज मोहन्स जॉब टू ड्राईव्ह अ टॅक्सी. ही डज इट एव्हरी डे. ओके, म्हणजेच काय तर मोहन ड्राईव्हज अ टॅक्सी म्हणजेच मोहन टॅक्सी चालवतो. तर इट इज मोहन्स जॉब टू ड्राईव्ह अ टॅक्सी म्हणजेच काय तर हा मोहनचा जॉब आहे किंवा ही मोहनची नोकरी आहे की टॅक्सी चालवणे. ही डज इट एव्हरी डे, आणि तो ते काय करतो, तो ते काम किंवा तो ते नोकरी रोजच करतो. We use the present simple to talk about actions we see. तर अशा पद्धतीनं आपण प्रेझेंट टेन्स किंवा साधा वर्तमान काळ हा कशासाठी वापरतो तर ज्या कृती किंवा ज्या ॲक्शन्स आपण पाहिलेल्या आहेत अशा गोष्टींसाठी वापरतो. ॲज लाँग टर्म ऑर परमनंट, ज्या आपण बऱ्याच काळांसाठी ज्या कृती पाहत असतो तर अशा कृतींसाठी आपण काय करतो, वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, इट इज अ व्हेरी कॉमन अँड व्हेरी इम्पॉर्टंट टेन्स. आणि हा काय आहे तर बऱ्यापैकी सामान्य असा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा असलेला काय आहे तर काळ आहे. लेट्स सी. हिअर वी आर टॉकिंग अबाउट रेग्युलर ॲक्शन्स ऑर इव्हेंट्स. तर याच्यामध्ये आपण काय करतो तर नेहमी घडणाऱ्या म्हणजे काल घडलेल्या, आज घडत असलेल्या किंवा उद्या घडणाऱ्या, म्हणजे जी गोष्ट नेहमी नित्यनेमानं होणार आहे, सतत किंवा वारंवार घडणार आहे अशा गोष्टींविषयी आपण काय करतो ते किंवा अशा कृतींविषयी आपण इथं बोलत आहोत. तर बघा, दे ड्राईव्ह टू द ऑफिस एव्हरी डे म्हणजेच काय तर ते ऑफिसला रोज जातात. शी डझंट कम हिअर व्हेरी ऑफन, ती वारंवार इकडे येत नाही. द न्यूज युजली स्टार्ट्स ॲट 6 एव्हरी इव्हिनिंग, म्हणजे रोज संध्याकाळी 6 वाजता बातम्या सुरू होतात. डू यू युजली हॅव बेकन अँड एग्ज फॉर ब्रेकफास्ट, म्हणजे तुम्ही बेकन आणि एग्ज काय करता तर रोजच्या रोज ब्रेकफास्टला किंवा नाश्त्याला घेता. हिअर वी आर टॉकिंग अबाउट फॅक्ट्स, म्हणजेच काहीतरी इथं आपण आता काय करतो तर म्हणजे आत्ता जे तुम्ही उदाहरणं किंवा आत्ता जे एक्झाम्पल्स बघितलात ते काय आहेत तर रेग्युलर ॲक्शनशी संबंधित आहेत. ओके, आणि आत्ता जे आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे बघणार आहेत ते काय आहेत तर फॅक्ट्स आहेत, म्हणजे वस्तुस्थिती ज्या कधीही बदलणार नाही किंवा जी वस्तुस्थिती कधीही बदलणार नाही. तर बघा, वी हॅव 2 चिल्ड्रन, म्हणजे आम्हाला 2 मुले आहेत. वॉटर फ्रीजेस ॲट 0.celsius ऑर 32 म्हणजे पाणी जे आहे ते कशाला गोठतं तर 0 किंवा 32 ओके, व्हॉट डज धिस एक्सप्रेशन मीन, या एक्सप्रेशनचा अर्थ काय. द थेम्स फ्लोज थ्रू लंडन, म्हणजेच काय तर थेम्स नदी ही लंडनमधून वाहते. म्हणजे थेम्स नदी ही लंडनमधून वाहते तर ती बऱ्याच वर्षांपासून म्हणजे भूतकाळातसुद्धा लंडनमधूनच वाहत होती, आत्ता वर्तमान काळातसुद्धा लंडनमध्येच वाहते आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा लंडनमधूनच वाहील. म्हणजेच काय तर ही वस्तुस्थिती जी कधीही बदलू शकणार नाही. हिअर वी आर टॉकिंग अबाउट फ्युचर फॅक्ट्स युजली फाउंड इन अ टाइम टेबल ऑर अ चार्ट. आता बघा,
जे आपल्याला चार्टमध्ये किंवा एखाद्या टाईम टेबलमध्ये कॅलेंडरमध्ये गोष्टी सापडतात त्यांच्याविषयीसुद्धा आपण भविष्यामध्ये कथन करू शकतो. बघा, ख्रिसमस डे फॉल्स ऑन अ मंडे धिस इयर. म्हणजेच काय तर आता समजा हा डिसेंबर महिना आहे, पुढच्या नोव्हेंबरमध्ये किंवा काय जर तुमच्याकडे कॅलेंडर अवेलेबल असेल तर तुम्ही काय करू शकता, पुढच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी कधी असेल किंवा पुढच्या डिसेंबरला जानेवारीमध्ये तुम्ही एखादं कॅलेंडर घेतलं तर डिसेंबरला ख्रिसमस कधी असेल हे काय करू शकता, तुम्ही सांगू शकता की जे कधीही बदलणार नाही. तो ख्रिसमस जर जानेवारीमध्ये तुम्ही बघितलं कॅलेंडरमध्ये की ख्रिसमस हा 24 तारखेला असेल तर तो 24 तारखेलाच असेल. ओके, म्हणजे ती वस्तुस्थिती कधीही बदलणार नाही. म्हणजेच काय, आपण भविष्याविषयी इथं कथन करतो आहे. ओके, ख्रिसमस डे फॉल्स ऑन अ मंडे धिस इयर. म्हणजे यावर्षी काय तर ख्रिसमस हा सोमवारी असणार आहे. द प्लेन लिव्ज ॲट 5 PM ऑन टुमॉरो मॉर्निंग. म्हणजेच काय तर उद्या सकाळी 5 वाजता प्लेनचे उड्डाण होईल. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की उद्या सकाळी म्हणजेच काय तर हा झाला भविष्यकाळ किंवा भविष्यातील गोष्टी ज्या इथं कथन केलेल्या आपल्याला दिसून येतात. रमजान डझंट स्टार्ट फॉर अनदर 3 weeks. ओके, म्हणजेच यानंतर 3 आठवड्यानंतर रमजान काय होणार नाही तर सुरू होणार नाही. डज द क्लास बिगिन ॲट 10 or 11 this week. म्हणजेच काय तर या आठवड्यातल्या 10 किंवा 11 तारखेला काय होतील तर क्लासेस सुरू होतील. म्हणजेच काय तर या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत तर भविष्यामध्ये कथन केलेले आहेत. बघा, हिअर वी आर टॉकिंग अबाउट अवर थॉट्स अँड फिलिंग्स ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. म्हणजेच आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळीच्या आपल्या ज्या भावना किंवा जे विचार आहेत ते आपण काय करतो इथं तर मांडतो. ऑल्दो दीज फिलिंग्स कॅन बी शॉर्ट टर्म, वी यूज द प्रेझेंट सिम्पल अँड नॉट द प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, जरी या फिलिंग ज्या आपल्या आहेत त्या जरी शॉर्ट असतील तरी पण आपण इथं काय करतो तर सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो की नाहीतर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ वापरतो, नाही की चालू वर्तमान काळ. ओके, दे डोंट एव्हर ॲग्री विथ अस. आय थिंक यू आर राईट. शी डझंट वॉन्ट यू टू डू इट. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू से. म्हणजेच काहीतरी या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी आपण सत्य परिस्थिती कथन करतो किंवा वस्तुस्थिती सांगतो अशा वेळी किंवा आपल्याला जनरली एखादी गोष्ट मांडायची असते जी भूतकाळात घडले, वर्तमान काळात घडत आहे आणि भविष्यकाळातसुद्धा घडेल, अशा वेळी आपण काय करतो तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आता बघा एक्झाम्पल्स. आय लिव्ह इन इंडिया. म्हणजेच काय तर मी भारतात राहतो. मग मी भारतात राहतो ही सत्य परिस्थिती आणि ती कधी बदलणार आहे का तर नाही. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. द मून गोज राऊंड द अर्थ. म्हणजेच काय तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. ही सुद्धा काय तर भूतकाळापासून घडत असलेली, वर्तमान काळामध्ये घडत असलेली आणि भविष्य काळामध्ये घडणारी गोष्ट आहे. ओके, मोहन ड्राईव्ज अ टॅक्सी. मोहन टॅक्सी चालवतो. ही सुद्धा काय तर भूतकाळामध्ये घडलेली, वर्तमान काळात घडत असलेली आणि भविष्यकाळामध्ये घडणारी गोष्ट आहे. ही डज नॉट ड्राईव्ह अ बस. तो बस चालवत नाही. वी डू नॉट वर्क ॲट नाईट. आम्ही रात्रीच्या वेळी काम करत नाही. डू यू प्ले फुटबॉल. तू फुटबॉल खेळतोस का. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं असेल की सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ अतिशय सोप्या पद्धतीनं इथं मांडलेलं आहे. बघा, जेणेकरून यामध्ये फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की यामध्ये आपण जे विधानं करतो ती काय असतात, जनरल असतात, म्हणजे सामान्य असतात. त्याचबरोबर फॅक्ट असते आणि ती सगळी म्हणजे वस्तुस्थिती असते जी कधीही बदलणार नाही आणि त्याच पद्धतीनं ती वाक्य सगळी काय असतात तर सत्य असतात. ओके, नाउ लेट्स सी सेकंड पार्ट. 5.2.2 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच चालू वर्तमान काळ. We often use the present continuous tense in English. It is very different from the simple present tense.
बोथ इन स्ट्रक्चर अँड इन यूज. आता आपण काय करतो तर चालू वर्तमान काळ हा बऱ्याचदा वापरतो. हा कसं आहे तर साध्या वर्तमान काळापेक्षा स्ट्रक्चरमध्ये आणि वापरामध्ये म्हणजे दोन्हीमध्ये काय तर अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे. कंटिन्युअस टेन्सेस आर आल्सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह टेन्सेस. तर कंटिन्युअस टेन्सलाच किंवा चालू वर्तमानालाच प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे प्रगतीमध्ये असलेला, वर्क इन प्रोग्रेस आपण ज्या पद्धतीनं म्हणतो ना, तर अशा पद्धतीनं एखादी कृती प्रोग्रेसमध्ये असलेली किंवा सुरू असलेली, तर अशा पद्धतीने आपण कंटिन्युअस टेन्सलाच म्हणजे चालू वर्तमान काळाला प्रोग्रेसिव्ह टेन्ससुद्धा म्हणतो. सो द प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स इज द सेम ॲज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय तर साधा वर्तमान काळ हा काय तर हाच काय आहे तर प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. ओके, नाउ लेट्स सी फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट आहे बघा. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब. मग बीचं म्हणजे टू बीचं जे कुठलं ऑक्झिलरी वर्ब असेल ते मी तुम्हाला सांगितले. प्रेझेंट टेन्समधील ऑक्झिलरी वर्ब कुठलं आहे टू बीचं तर बघा ॲम इज आर. पास्ट टेन्समधलं वॉज वेअर अँड फ्युचर टेन्समधलं शॅल बी विल बी. ओके, आणि मेन वर्ब. मग याच्यामध्ये तुम्हाला बेस प्लस आय एन जी म्हणजे काय तर तुम्हाला लक्षात येईल बघा. बेस म्हणजे तुमचं जे कुठलंही मेन वर्ब असेल ते जे तुम्हाला सेंटेन्समध्ये दिलं असेल ते, प्लस आय एन जी म्हणजेच त्या मेन वर्बला काय करायचं तुम्हाला आय एन जी हा प्रत्यय लावायचा आहे. ओके, अँड देन इट विल बी द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सेंटेन्स. आलं लक्षात. म्हणजे परत एकदा बघा फॉर्म्युला काय असणार आहे. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब म्हणजे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे जे तुमचं वाक्य असेल त्या पद्धतीनं तुम्हाला लावायचं आहे. मग वर्तमान काळामध्ये मग आता इथं आपण सेंटेन्स कुठल्या पद्धतीचं बघतो तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे वर्तमान काळाचं बघतोय. तर वर्तमान काळाची टू बीची सहाय्यकारी क्रियापदं कुठली आहेत तर ॲम इज आर. ओके, तर यापैकी ज्या पद्धतीचा करता असेल त्या पद्धतीचं तुम्हाला काय करायला लागणार आहे तिथं टू बीचं सहाय्यकारी क्रियापद लावावं लागणार आहे. आणि प्लस मेन वर्ब. मग मेन वर्बमध्ये बेस प्लस आय एन जी म्हणजेच तुमचा मेन वर्ब आणि प्लस आय एन जी म्हणजे त्याला आय एन जी हा प्रत्यय लागेल. म्हणजे समजा आता इथे जर आपण इन एक्झाम्पल इथे घेतलं की सब्जेक्ट कोण आहे सीता. मग टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कुठलं ॲम किंवा आर लागेल का सीता आर असं होतं का नाही. तर अनेक वचन असेल तरच आपण काय करतो तर आर लावतो. ओके, म्हणजे दे आर, यू आर. म्हणजे यू आर आता तुम्ही म्हणाल की यू हे आपण तूसाठी सुद्धा वापरतो आणि तुम्हीसाठी सुद्धा वापरतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे यू हे दोन्ही पद्धतीनं उपयोगी पडतं. आणि यूसाठी नेहमी आपण आरच वापरतो, इज किंवा ॲम वापरत नाही. आणि आय ज्यावेळी करता असेल त्यावेळी आपण क्रियापद कुठलं वापरतो तर ॲम. हे सुद्धा नेहमी लक्षात ठेवा. आणि बाकीच्या सगळ्या कर्त्यांपुढे म्हणजे आय हा करता असेल तर ॲम हे क्रियापद असेल आणि यू हा जर करता असेल तर आर हे क्रियापद असेल. ओके, आणि बाकी सगळे सीता म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा ही असेल, शी असेल, तर अशा पद्धतीच्या सगळ्या कर्त्यांपुढे काय येणार आहे तर दे असेल तर आर येतं. आणि बाकी इट हा जर करता असेल तर त्याच्यापुढे इज येतं. ओके, कारण की तो सिंग्युलर आहे किंवा एकवचनी आहे. त्याच पद्धतीनं जर एखाद्या व्यक्तीचं नाव वगैरे आलं तर तिथं काय येणार आहे इज हेच क्रियापद असणार आहे. म्हणजे बघा आता मग सीता इज टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कुठलं इज राईट अ लेटर. ओके, मग राईट म्हणजे काय तर लिहिणे. मग लिहिणे म्हणजे काय तर हे इथं आहे ते मेन वर्ब. ओके, राईट अ लेटर. आणि अ लेटर हा काय आहे तर शिल्लक भाग किंवा कर्म. म्हणजेच बघा जर साधं वाक्य असं असेल की सीता इज राईट अ लेटर म्हणजे सीता पत्र लिहिते, तर मग बघा पहिला भाग आहे तो आहे तसा राहील. सीता म्हणजे सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब इज प्लस राईट आणि प्लस आय एन जी. मग बेस आपला काय आहे तर राईट आहे आणि प्लस आय एन जी आपण लावणार आहे त्याला म्हणजे राईटचं काय होतं इथं रायटिंग अ लेटर. म्हणजे शेवटचा जो भाग आहे किंवा शिल्लक भाग आहे तो आहे तसाच राहतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपलं पहिलं वाक्य काय असणार आहे, प्रश्नाचं वाक्य काय असणार आहे सीता इज राईट अ लेटर
आणि ज्यावेळी आपल्याला त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं असेल त्यावेळी ते वाक्य कसं होईल तर सीता इज रायटिंग अ लेटर. ओके, आलेलं आहे, समजलेला आहे हा पार्ट तुम्हाला. ओके, देन टर्न अवर नेक्स्ट पार्ट. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स. मग याच्यामध्ये बघा आता सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने बघा, पॉझिटिव्हमध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी सेंटेन्स करायचं असेल तर सब्जेक्ट इथं कोणता आहे तर आय. ओके, आय आणि यू. पॉझिटिव्हमध्ये आय आणि यू आहे. त्यानंतर बघा ऑक्झिलरी वर्ब कुठले असणार आहेत, ॲम. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आपण आय या कर्त्याच्या पुढं नेहमी ॲम लावतो. मेन वर्ब स्पीक आणि त्याला आय एन जी प्रत्यय, स्पीकिंग टू यू. टू यू म्हणजेच काय तर बघा हे काय आहे, कर्म आहे किंवा शिल्लक भाग आहे वाक्याचा. अशाच पद्धतीनं नेक्स्ट सेंटेन्स बघा, यू आर रीडिंग धिस. निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये बघा शी इज, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनं शी, इट, ही या पद्धतीचे जर करते असतील तर इज हेच ऑक्झिलरी वर्ब लागतं, म्हणून शी इज. आता मग हे निगेटिव्ह वाक्य आहे त्यामुळं क्रियापदानंतर नॉट. म्हणजे याचा फॉर्म्युला कसा असेल, सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात? तर बघा यू आर रीडिंग धिस. त्यानंतर बघा शी इज नॉट स्टेईंग इन इंडिया. वी आर. आता बघा वी हा जर करता असेल तर त्याच्यापुढे आर हेच क्रियापद लागतं, म्हणून वी आर. का तर आर हे क्रियापद कुणापुढं लागतं, कुठल्या कर्त्याच्या नंतर लागतं तर बघा ज्यावेळी कर्ता हा अनेकवचनी असतो त्यावेळी काय होतं तर आर हे क्रियापद लागतं. म्हणजे वी म्हणजेच काय तर आम्ही, आम्ही म्हणजे बरेच जण, म्हणजेच काय तर हा अनेकवचनी कर्ता आहे. त्याचबरोबर ते म्हणजे पण त्यामध्ये बऱ्याच लोकांचा समावेश होतो. तर अशा पद्धतीनं ज्यावेळी वी, दे अशा पद्धतीचं जर कर्ता असेल तर तिथं आर हे क्रियापदच लागतं. म्हणजे बघा वी आर नॉट प्लेईंग क्रिकेट. ओके, इज ही वॉचिंग टी व्ही. आता त्यानंतर बघा क्वेश्चन जर विचारायचं असेल आपल्याला साधा वर्तमान काळ वापरून तर बघा मग मागं पण आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पण आपण काय बघितलं तर नेहमी क्वेश्चन ज्यावेळी आपल्याला तयार करायचा असतो त्यावेळी क्रियापद हे वाक्याच्या सुरुवातीला असतं आणि कर्ता हा क्रियापदानंतर येतो. आणि नॉर्मल सेंटेन्सेसमध्ये बघा कर्ता हा वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि कर्त्यानंतर क्रियापद येतं. पण प्रश्नार्थक ज्यावेळी आपण वाक्य तयार करत असतो त्यावेळी कर्ता हा क्रियापदाच्या नंतर कर्ता येतो. म्हणजे कर्ता आणि क्रियापदाची इथं आपल्याला आदलाबदल झालेली दिसून येते. बघा इज ही वॉचिंग टी व्ही, म्हणजे तो टी व्ही पाहत आहे का. आर दे वेटिंग फॉर स्नॅक्स, आर दे वेटिंग फॉर स्नेहल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने इथं वाक्य तयार करतो. हा एखादा चार्ट जरी तुम्ही पाठ करून ठेवलात किंवा व्यवस्थित लक्षात ठेवलात तरी तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्य तयार करू शकता. ओके, आता बघा द यूज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे साध्या चालू वर्तमान काळाचा वापर वाक्यांमध्ये कसा करायचा. वी यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट. मग आपण कशामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस किंवा चालू वर्तमान काळाचा वापर करतो बघा. ॲक्शन हॅपनिंग नाव म्हणजे सध्या घडत असलेल्या कृतीबद्दल बोलतो आपण. ॲक्शन इन द फ्युचर आणि त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींविषयी आपण प्रेझेंट कंटिन्युअस किंवा चालू वर्तमान काळामध्ये बोलत असतो. म्हणजे बघा यामध्ये आपण पास्टचा उल्लेख केलेला नाही आहे. जसं की आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय करत होतो तर पास्टमध्ये घडून गेलेल्या, वर्तमान काळात घडत असलेल्या आणि भविष्यकाळामध्ये घडणाऱ्या गोष्टींविषयी बोलायचो. पण आता बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा चालू वर्तमान काळामध्ये ॲक्शन इन द फ्युचर, ॲक्शन हॅपनिंग नाव आणि ॲक्शन इन द फ्युचर म्हणजे सध्या घडत असलेल्या, वर्तमान काळात घडत असलेल्या कृतींविषयी आणि भविष्य काळांमध्ये घडणाऱ्या कृतीविषयी, फक्त या दोन्ही गोष्टींविषयीच आपण यामध्ये बोलतो. यामध्ये पास्ट टेन्सचा समावेश होत नाही किंवा पास्ट ॲक्शनचा समावेश होत नाही. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फॉर ॲक्शन हॅपनिंग नाव
आता बघा, तर आता सध्या घडत असलेल्या गोष्टींविषयी जर आपण बोलायचं झालं तर एक्झाम्पल बघा, फॉर ॲक्शन हॅपनिंग एक्झॅक्टली नाव, म्हणजे आत्ता सध्या लगेच घडत असलेल्या, ताबडतोब घडत असलेल्या गोष्टींविषयी जर बोलायचं झालं तर बघा, द कॅन्डल इज बर्निंग म्हणजेच मेणबत्ती जळत आहे. द पेजेस आर टर्निंग म्हणजेच पानं वळत आहेत. आय एम इटिंग माय लंच, मी जेवत आहे. ओके, म्हणजे काय तर ही सध्या घडत असलेली गोष्ट आहे की मी जेवत आहे. हे काय आहे तर बघा की आत्ता सध्या घडत असलेल्या गोष्टी आहेत ह्या. आणि बी बघा, फॉर ॲक्शन हॅपनिंग अराउंड नाव, आणि त्याचबरोबर आत्ता सध्या घडत असलेल्या गोष्टी, आपल्या सभोवती घडत असलेल्या गोष्टी बघा. द ॲक्शन मे नॉट बी हॅपनिंग एक्झॅक्टली नाव बट इट इज हॅपनिंग जस्ट बिफोर अँड जस्ट आफ्टर नाव अँड इट इज नॉट परमनंट ऑर हॅबिच्युअल. त्याच पद्धतीनं या गोष्टी काय होतात तर आता सध्या घडत असतात, पण हॅपनिंग जस्ट बिफोर अँड जस्ट आफ्टर नाव म्हणजे आत्ता घडत असणार आहेत किंवा थोड्या वेळानंतर घडणार आहेत, म्हणजे भविष्य काळामध्ये घडणार आहेत. तर बघा, रोहिणी इज गोईंग आउट विथ सोनू, म्हणजेच रोहिणी ही सोनूबरोबर बाहेर जात आहे. राजेश इज लर्निंग टू ड्राईव्ह, राजेश हा ड्राईव्ह करायला किंवा गाडी चालवायला शिकत आहे. आय एम लिव्हिंग विथ माय सिस्टर अंटिल I find an apartment. In these examples, the action is true at the present time, but we don't think it will be true in the long term. ओके, म्हणजेच तुम्हाला लक्षात आले असेल की ही जी गोष्ट आहे ती आत्ता साध्या वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये घडत आहे, पण ती काय तर अगदी थोड्या काळासाठी मर्यादित असणार आहे. म्हणजे रोहिणी इज गोईंग आउट विथ सोनू, म्हणजे ती सोनूबरोबर बाहेर जात आहे, म्हणजे ती थोड्या वेळातच जिथं जाते तिथं पोहोचणार आहे. राजेश इज लर्निंग टू ड्राईव्ह, म्हणजेच ही ॲक्शन काय तर अगदी थोड्या वेळापुरते, ज्यावेळी राजेश गाडी चालवायला शिकेल त्यावेळी त्याची ही कृती थांबणार आहे. त्याचबरोबर आय एम लिव्हिंग विथ माय सिस्टर अंटिल आय फाइंड ॲन अपार्टमेंट, म्हणजेच मी थोड्या काळापुरतंच काय होणार आहे तर मी माझ्या बहिणीसोबत राहणार आहे जोपर्यंत मला माझी रूम किंवा माझा फ्लॅट मिळत नाही. ओके, म्हणजे ही काय तर अगदी थोड्या काळापुरती असलेली ॲक्शन आहे बघा. त्याचनंतर इन दीज एक्झाम्पल्स द ॲक्शन इज ट्रू ॲट द प्रेझेंट टाईम बट वी डोंट थिंक इट विल बी ट्रू इन द लाँग टर्म. ओके, म्हणजेच बघा, हे ॲक्शन जे आहेत त्या काय तर अगदी थोड्या काळांपुरत्या घडणार आहेत, त्या लाँग टर्मसाठी नसणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आय एम लुकिंग फॉर अ न्यू अपार्टमेंट, मी नवीन अपार्टमेंट शोधत आहे. म्हणजे अपार्टमेंट शोधून झाली किंवा सापडली की माझा शोध संपणार आहे, म्हणजे माझी कृती तिथंच थांबणार आहे. ही इज थिंकिंग अबाउट लिव्हिंग हिज जॉब, त्याचबरोबर तो त्याचा जॉब किंवा त्याची नोकरी सोडण्याचा विचार करते, म्हणजे त्यानं त्याची नोकरी सोडली की काय होणार आहे तर ही कृती किंवा ही ॲक्शन तिथंच थांबणार आहे बघा. दे आर कन्सिडरिंग मेकिंग ॲन अपील अगेन्स्ट द जजमेंट, त्याचबरोबर ते काय विचार करत आहेत तर त्यांना दिलेल्या न्यायाबद्दल ते काय करणार तर परत कोर्टामध्ये अपील करणार आहेत. आणि आर यू गेटिंग इनफ स्लीप, म्हणजे तुला पुरेशी किंवा बऱ्यापैकी झोप मिळत आहे का, म्हणजे ज्यावेळी त्याला पुरेशी किंवा बऱ्यापैकी झोप मिळेल तेव्हा त्याची ती कृती संपणार आहे. ओके, तर आता बघा, आय होप हे लेक्चर तुम्हाला बऱ्यापैकी समजले असेल. टेन्सेस तुम्हाला आत्तापर्यंत शिकलेलो आपण बऱ्यापैकी समजले असेल. इफ यू हॅव एनी डाऊट्स ऑर प्रॉब्लेम्स देन कॉन्टॅक्ट मी. ओके, आणि बघा, पूर्ण हे आपला टेन्सचा टॉपिक झाल्यानंतर या टॉपिकच्या शेवटी मी तुम्हाला प्रत्येक टेन्सचे वेगळे ॲज अ नोट्स टाईप मी तुम्हाला काय करेन तर चार्ट्स करून देईन की जेणेकरून तुम्हाला म्हणजे फॉर्म्युला विथ सेंटेन्सेस एक्झाम्पल्स. ओके, म्हणजे जी काही सूत्र असतील ती प्रत्येक काळाची आणि त्याच्यापुढं त्याचं वाक्य, अशा पद्धतीने मी तुम्हाला चार्ट तयार करून तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेन, जेणेकरून ते तुमच्यासाठी उपयोगी होईल. ओके, थँक्यू.